नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल की आजचा आपला व्हिडिओचा काय विषय आहे. तर विषय असा आहे की 2026मध्ये स्वामी आपल्याला वरदान देणार आहेत. तर ते वरदान काय आहे पुढे आपण पाहूया. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर श्री स्वामी समर्थ 2026मध्ये आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, 2026 हे वर्ष श्री स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी अतिशय विशेष ठरणार आहे. अनेक भक्तांच्या आयुष्यात अडचणी, संकटे, अपयश आले, पण स्वामी म्हणतात, धीर धर, विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. 2026 हे छान जाणार आहे. 2025मध्ये ज्या अडचणी तुला आल्या आहेत, जे दुःख तुला आलं आहे, जी संकटे तुझ्या वाट्याला आली आहेत, ते आता संपायची वेळ आली आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 2026मध्ये स्वामी समर्थांची कृपा विशेष करून जे भक्त अडचणीत असलेले, आर्थिक संकटात अडकलेले, नोकरी, व्यवसाय, विवाह, आरोग्याची चिंता करणारे आणि मनापासून सेवा करणारे भक्त यांच्यावर वर्षाव होणार आहे. स्वामी समर्थ कधीही भक्तांच्या इच्छा ताबडतोब पूर्ण करत नाहीत, पण योग्य वेळ आल्यावर अशक्य गोष्टी शक्य करतात. जर तुम्हाला 2026मध्ये तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर स्वामींच्या या 3 गोष्टी अगदी मनापासून पाळा. 1. श्रद्धा. स्वामींवर शंका न ठेवून पूर्ण विश्वास ठेवा. 2. संयम. इच्छा उशिरा पूर्ण झाली तरी नाराज होऊ नका. 3. दर गुरुवारी स्वामींचे नामस्मरण करा. गरीब गरजू लोकांना मदत करा. स्वामी म्हणतात, मी मागणाऱ्याला देत नाही, तर जो न मागता विश्वास ठेवतो त्याला देतो. 2026मध्ये श्री स्वामी समर्थ कोणते वरदान देणार आहेत ते बघूया. अडकलेली कामे पूर्ण करतील. अपयश यशात बदलतील. अश्रू आनंदात बदलतील. जर तुम्ही मनापासून स्वामी म्हणाल तर तुमची इच्छा सर्व पूर्ण करतील. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. श्री स्वामी समर्थ. आणि आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांसाठी व्हिडिओला एक लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आपण लिहूच शकता. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.